श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2129व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज फाल्गुन शुद्ध पंचमी, रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026। गुरुवाणी पुष्प 17 या ग्रंथातील 10व्या अध्यायाचे म्हणजेच स्त्रीचे समाजातील स्थान या अध्यायाचे मी पठण करीत आहे। या अध्यायाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, स्त्रीमुळे पुरुष प्रपंच करतो आणि कुटुंब स्वास्थ्य टिकून राहते। ज्या कुटुंबात स्त्रिया नाहीत त्या घराची अवस्था पाहिल्याबरोबर तिथे रिक्तपणाची जाणीव होते। ही रिक्तता स्त्रीमुळे नाहीशी होते। स्त्रियांना मातृत्वामुळे पूर्णत्व येते हे खरे। मातृत्व प्राप्त झाल्यावर स्त्रियांनी मुलांचे संगोपन करावे। मुलांना सांभाळते ती दाई व संगोपन करते ती आई। मुलांना मातेचे दूध, मातेची ऊब, मातेचा स्पर्श मिळालाच पाहिजे। त्यामुळे माता आणि बालक यांच्यातील प्रेमाचे धागे दृढ होतात। माता हीच मुलांवर उत्तम संस्कार करू शकते। स्त्रीला वसुंधरेची म्हणजे पृथ्वीची उपमा दिली आहे। पृथ्वी ही सहनशील आहे। जसे या पृथ्वीवर सात्विक लोक आहेत तसे दैत्य वृत्तीचेही लोक आहेत। पृथ्वी तो भार सहन करते। आताच्या कलियुगात तर असंख्य भार सोसते आहे। लोकांच्या द्वेषातून, क्रोधातून खून, दरोडे होऊन, रक्त सांडणे, अनाचार, अस्वच्छता सगळे ती सहन करते। तरीही या चराचरातील जीवसृष्टीसाठी ती बहरते। फळे, फुले, धनधान्य, पाणी, अनेक प्रकारची खनिजे ती आपल्याला देते व जीवसृष्टीला कायम आधार देते। स्त्रीचे कुटुंबातील वागणे पृथ्वीसारखेच असते। त्यामुळेच कुटुंब व्यवस्था टिकून आहे। कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल तर स्त्रीने वैराग्याची भाषा करू नये। तिने जपजाप्य करावे, स्तोत्रे म्हणावीत, धर्मग्रंथाचे वाचन करावे, सौभाग्य अलंकार घालून सौभाग्यवतीसारखेच वागावे। आपला धर्म हा सौभाग्यासहित आहे। म्हणूनच कोणत्याही शुभकार्यात पुरुषाइतकेच स्त्रीला स्थान आहे। स्त्रीच्या पुण्याईवरच पुरुष जगत असतो व पुरुषांच्या तेजातच स्त्रीचे मांगल्य असते। पुरुषांनी स्त्रीच्या मताचा आदर करावा। स्त्री ही प्रपंचाला अर्थ आणते। एखाद्या कारणाने पुरुषाचे मानसिक संतुलन बिघडले तर स्त्री आपल्या प्रेमळ व गोड बोलण्याने त्याच्या जीवनात उभारी आणते। स्त्री ही पुरुषाची प्रेरणा शक्ती आहे। स्त्रीला कुठेही कमी लेखून चालणार नाही। स्त्री आहे तर कुटुंब आहे। शेवटी संसाराची दोन्ही चाकं ही समांतरच चालवावी लागतात। सगळ्या देवता या शक्ती देवता आहेत। त्यांनी कोणाचाही वध केला नाही, फक्त दुष्ट शक्तींचा नाश केला आहे। इतर वेळी त्यांनी संगोपन केले आहे। अनसूया सुद्धा नग्न स्वरूपात अतिथींना वाढण्यास सिद्ध झाली व त्यातून श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला। याचाच अर्थ तिची पात्रता एवढी होती की तिला साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे दर्शन झाले, जे अत्रि ऋषींना नाही झाले। टेंबे स्वामींची पत्नी ही समाधी अवस्थेपर्यंत पोहोचली होती। इतकी तिची पात्रता वाढली होती। पार्वती, सीतामाई, रुक्मिणी या अवतार स्वरूपिणी देवताच आहेत। त्यांनीही मातेचेच कार्य केले आहे। सध्याच्या युगात स्त्रीला दुय्यम स्थान प्राप्त झालेले दिसते। त्यामुळे स्त्रीचा दर्जा कमी आहे असे वाटणे स्वाभाविक आहे। पण आम्ही सांगतो की भगवंताने स्वतः कौसल्या, देवकी यांच्या पोटी जन्म घेऊन मातृत्वाचा गौरव केला आहे। त्यामुळे स्त्री नक्कीच श्रेष्ठ आहे। तिला कमी दर्जाची म्हणताच येणार नाही। कालावघात मूळ धर्मामध्ये शिरलेल्या विकृत पद्धतींमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। पूर्वी स्त्रीला कोमलांगी मानले जात असे। तिची जपणूक केली जात होती। तिला आपल्या संस्कृतीत दिलेले माता हे उच्च स्थान आजही अबाधित आहे। पण या कलियुगात तिचा मार्ग बदलला आहे।
स्त्रीला अस्तित्वाची लढाई लढण्यास अनेक सामाजिक संस्था, मोर्चे, आंदोलने मदत करत आहेत. ही लढाई लढून सामाजिक परिस्थिती काही बदलू शकत नाही. स्त्रीला तिचे अधिकार, तिचा सन्मान मिळवून देण्यासाठी आजच्या समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. यासाठी आमच्यासारख्या सत्पुरुषांचा जन्म झाला आहे, जे समाजाला शिकून शहाणे करतात. स्त्रियांचे काही स्वभाव विशेष आहेत. निसर्गतः स्त्री ही मनाने, शरीराने कोमल असते. आधाराशिवाय राहू शकत नाही, कारण तिची शारीरिक रचना व मानसिक अवस्था आधार शोधणारी आहे. ती साधी रस्त्याने चालत असली तरी ती हातात पदराचं टोक तरी धरते, रुमाल धरते किंवा तिला कोणीतरी लहान मूल हाताशी लागते. याचा अर्थ ती आधाराने चालत असते. असे दिसत असले तरी स्त्री ही मनाने दुर्बल नसते. स्त्रीमध्ये प्रचंड आत्मिक शक्ती असते. प्रचंड शारीरिक क्षमता असलेला वर्ग म्हणजे पुरुष. असा पुरुष हतबल झाला तर स्त्री ही तिच्या आत्मिक शक्तीच्या आधाराने संकटाच्या वेळी कर्त्या पुरुषाला आणि कुटुंबालाही सावरते. यासाठीच तिच्या ठिकाणी भगवंताने उदंड उत्साह आणि संयम दिलेला आहे. ती ईश्वर या आधाराला धरून राहते. कुटुंबाला सांभाळण्यासाठी अशीच आत्मिक शक्ती व प्रचंड आस्तिक वाद पाहिजे. त्यामुळे गृहस्थाश्रमात राहूनही तुम्ही अध्यात्म मार्ग आचरू शकता. असे जीवन जगलात तर गृहस्थाश्रमी राहूनही तुमचा देह प्रकाशमान होईल. स्त्रिया या पुरुषांपेक्षा स्वभावाने तापट असतात, हे खरे, कारण चंडिकेची शक्ती तिच्या ठायी असते. ती अग्निस्वरूप असते, पण तरीही तिने काही बंधने पाळणे आवश्यकच आहे. तिची नैसर्गिक देहरचनाच अशी असते की बंधने व संरक्षण याची तिला गरज असते. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भांडणे होतात. भांडणात पत्नी आत्महत्येला प्रवृत्त होते. कशी? तर पती हा पत्नीला रागाच्या भरात अद्वा बोलतो, अनुचित बोलतो. कानाद्वारे हा राग पत्नीच्या डोक्यात शिरतो. तसेच जेव्हा पती मारहाण करतो तेव्हा होणाऱ्या त्याच्या स्पर्शाने पतीच्या देहातील पूर्ण राग तिच्या देहात उतरतो. पत्नीला बोलून मारून पतीचे समाधान होते, रागाचा निचरा होतो. पण पत्नीत मूलतः असलेल्या तापटपणात पतीकडून आलेल्या रागाची भर पडते. तिच्या एकटीच्याच देहात दोन्ही राग बळावतात व आपले सुंदर जीवन संपवण्यास ती प्रवृत्त होते. एरवी मुळात स्वभावतःच भित्रा असलेला हा जीव एवढे मोठे धाडस कसे करू शकेल? स्त्री ही अग्निस्वरूप असल्याने स्त्रियांच्या डोळ्यात एक प्रकारचा वचक असतो. तोच तिचे रक्षण करतो. कारण विवाहबद्ध झाल्यावर स्वेच्छेने ती पुरुषाच्या अधीन होते. अन्यथा तिला स्पर्श करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, इतकी जबरदस्त शक्ती तिच्या ठिकाणी निसर्गताच असते. स्त्रियांमध्ये लाल रंगांचे आकर्षण विशेष दिसून येते. कुंकू, साडी, बांगड्या, शृंगार यात त्या लाल रंगाला पसंती दर्शवतात. याचे कारण त्यांचे अग्निस्वरूप. स्त्रियांनी लाल कुंकू लावावे, हातात काचेच्या बांगड्या घालाव्यात, काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घालावे, तसेच सोन्याचे दागिने घालावेत. स्त्रीच्या हातातील काचेच्या बांगड्यांचा जो किणकिण नाद होतो त्याच्या श्रवणाने घरातील पुरुषाच्या म्हणजे पतीच्या हृदयाला मृदुता येते. त्याच्या मनात पत्नीविषयी प्रेम निर्माण होते. पत्नीबद्दल त्याच्या मनात ओढ निर्माण होते. संसार सुखाचा होतो. काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रामुळे सहसा परपुरुषाची नजर तिच्याकडे वळत नाही. सुवर्णाच्या दागिन्यांमुळे सौरशक्तीचे ऊर्जेत रूपांतर होऊन त्याचा तिच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. गुरुवाणी पुष्प 17 स्त्रीचे समाजातील स्थान या 10व्या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.